Spread your love, Kids Dove Tales. Like, share, subscribe. गोष्टीचे नाव आहे कोल्लोबा कोल्लोबा बोर पिकली. एका झोपडीमध्ये आजीबाई एकटीच राहत होती. कोणी तिच्या सोबत राहत नव्हतं आणि झोपडीच्या पाठीमागे खूप भलं मोठं बोराचं झाड होतं. त्या बोराच्या झाडाला खूप गोड गोड बोरं यायची. सकाळी सकाळी बोराच्या झाडाखाली बोरांचा अगदी सडाच पडलेला असायचा. आजीबाई रोज सकाळी भल्या पहाटे उठून बोरं गोळा करायची आणि ती बोरं बाजारात विकायला न्यायची. आजीबाईची बोरे फारच गोड असल्यामुळे सगळेजण आजीबाईची वाटच बघायची. कधी आजीबाई येते आणि कधी आम्ही आजीबाईकडून बोरे विकत घेतो. आणि आजीबाई एक दोन बोरे जरा जास्तच द्यायची, त्यामुळे आजीबाईची बोरे फार पटापट विकली जायची. मग आजीबाई मिळालेल्या पैशांतून सगळं सामान विकत घेऊन घरी येऊन स्वयंपाक करून जेवायची. असा हा आजीबाईचा दिनक्रम ठरलेला असायचा. एके दिवशी रोजच्या प्रमाणेच आजीबाई भल्या पहाटे उठते. बघते तर काय, बोरीच्या झाडाखाली एक पण बोर नाही आणि कोणीतरी ओट्यावर घाण पण करून गेलेलं. आजीबाईला वाटलं, जाऊ द्या, आजच्या दिवस काय होतं, नाही विकली बोर तर उद्या जाऊ आपण. पण दुसऱ्या दिवशी तेच. दार उघडते आजीबाई तर दारात घाण केलेली आणि आजीबाईचा पायही त्या घाणीने भरतो. आणि मागे जाऊन बघते तर एक पण बोर नाही. बोरे खाऊन सगळ्या बिया थुंकून झाडाखालीच टाकलेल्या. मग मात्र आजीबाईला चांगला संशय येतो. कोणीतरी येतंय, बोरं खातंय आणि बिया टाकतो आणि अंगणात घाण करून निघून जातो. ह्या लब्बाड चोराला आता पकडलंच पाहिजे. मग आजीबाई सायंकाळी लवकर स्वयंपाक करते, जेवण करते आणि दिवा घालवते. दरवाजाच्या फटीतून बघतच असते, कोण येतंय का बोरं चोरायला. 1 तास जातो, 2 तास जातात, 3 तास जातात, 4 तास जातात, पण कोणी येईना. आजीबाईलाही फार झोप लागते. 12 वाजत येतात, पण कोणी काही येईना. म्हणून आजीबाई अंथरूण टाकते. अंथरुणावर पडायलाच जाणार, तोच झाडांच्या पाल्याचा आवाज येतो. मग आजीबाई दरवाजाच्या फटीतून बघते तर काय, लब्बाड कोल्लोबा हळू 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 पुढे येतो आणि बोराच्या झाडाखाली जाऊन बोरं खायला सुरुवात करतो. होय रे कोल्लोबा, बघ आता तुझी कशी खोड मोडते. मग आजीबाई चुलीवर तवा तापत ठेवते. चांगला जाळ लावते. अगदी तवा लाल बुंद होस्तोवर चुलीवरच ठेवते आणि मग तवा उचलून हळूच दरवाजाच्या फटीतून पायरीवर ठेवते. कोल्लोबाची सगळी बोरे खाऊन होतात. बोरे खाऊन बिया मात्र झाडाखाली थुंकून टाकतो. मग दरवाजा समोर येतो. ठरल्याप्रमाणे घाण करायला आजीबाईच्या ओट्यावर आणि बघतो तर काय, लाल लाल पाट ठेवलाय वाटतं म्हातारीने आज मला बसायला. कोल्लोबा फार खुश होतो. बसतो मग लाल लाल पाटावर. मग काय, ओरडतो चांगला जोरात. तशी आजीबाई दरवाजा उघडते आणि काठी घेऊन कोल्लोबाच्या कमरातच मारते. ओय 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 ओय, भाजलं भाजलं, लागलं लागलं, नाही ग आजीबाई, नाही ग आजीबाई. चांगलाच ओरडत पळतो. मग मात्र आजीबाईला चांगलंच हसू येतं. कोल्लोबा कोल्लोबा बोर पिकली, नाही नाही आजीबाई तेरी भाजली. अरे खा की बोर, म्हणते ना पिकली आता. कोल्लोबा कोल्लोबा बोर पिकली, नाही नाही आजीबाई खोड मोडली. अशा प्रकारे आजीबाईने लब्बाड कोल्लोबाची चांगलीच खोड मोडली. मग काय मुलांनो, आवडली ना गोष्ट?
तर मग काय बोध घ्याल या गोष्टीतून? आलेल्या संकटावर, समस्येवर नुसता विचार करत बसण्यापेक्षा आजीबाईसारखी काहीतरी कृती करून त्या अडचणीतून, समस्येतून बरोबर मार्ग निघतो बघा.